बाजूला एक दरवाजा आहे आणि दरवाजाच्या बाजूने आल्यानंतर एक बारीक रस्ता आहे आणि किल्ल्याच्या खालीच आहे, वरती किल्ला आहे अजून. आणि आम्हाला सांगितलं त्यांनी की या रस्त्याला गंगा जमुनाचं नद्यांचं पाणी येतं, ते अंगावर टाकल्यानं पवित्र मानलं जातं स्वतःला. त्यासाठी आम्ही चाललोय पुढे. किल्ल्याच्या एकदम गाड्या लावल्यावरतीच वरती येऊन बॅक साईडने गाडी लावल्यावरतीच बाजूनेच आहे, दगडाच्या भिंती आहे आणि वरती सुद्धा त्या आहे. आणि समोर आम्हाला सांगितलं आम्ही तिकडे जातोय आणि बघूया आता ते पाण्याचा झरा कसा आहे. उंच उंच भिंती आहे आणि खाली खूप खोल दरे आहे. समोर आहे तिथं बघू शकता गंगा जमुनाचा पाण्याचा झरा आहे, आपण तिथं बघू. आणि काय आहे या किल्ल्याच्या वरती सुद्धा जाणार आहे आपण थोडं. असं म्हटलं जातं की मध्ये जो व्हिडिओ आहे मी दाखवला तसा की इथं गंगा जमुनाचं पाणी येतं आणि इथून दगडांतून सुद्धा पाणी वाहत आहे आणि मध्ये एक मोठा तलाव आहे. इथं गेल्यावरती असा एक भाग आहे, इथं दरवाजा आहे आणि डोकं खाली गेल्यानंतर इथं असं छोटंसं भाग आहे आणि इथं कुंड आहे आणि इथं पायऱ्या बघू शकता तुम्ही, खाली पायऱ्या आहे आणि इथं पाणी आहे. असं म्हणतंय गंगा जमुनाचं पाणी येतं आणि 12ही महिने पाणी इथं असतं. या रस्त्याने आम्ही आलोय, या रस्त्याने डायरेक्ट गाडीवरती येते. आम्ही गाडी इथे लावली होती आणि पायऱ्यांवरती जायचा रस्ता या साईडने. आणि हा मेन दरवाजा आहे जो की बऱ्हाणपूर दरवाजा असं सुटला म्हटलं जातं. इथं कपल्स होते त्यामुळे मी अगोदर दाखवला नाही. हा बऱ्हाणपूर दरवाजा आहे आणि या दरवाजातून पूर्ण बऱ्हाणपूर दिसतं. आता सध्या धुकं आहे आणि इथं या किल्ल्यावरती आल्यावरती या साईडला ते गंगा जमुनाचं पाणी येतं आणि इकडे गाड्या लावल्या जातात. इथं पाण्याचे बॉटलसुद्धा मिळतील तुम्हाला, दीपू शेट घेत आहे थंड काही खायचं असेल ते. आणि आता जाऊया वरती आणि ब्लॉग बनवूया.